जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये महाराष्ट्रातील जांब या गावी झाला। रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या श्री समर्थ रामदास स्वामींनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले। श्री समर्थ रामदास स्वामी आणि त्यांनी रचलेले मनाचे श्लोक माहीत नाही असा मराठी मनुष्य सापडणे दुर्मिळ आहे। प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात या श्लोकांनी घर केलेले आहे। अत्यंत सोप्या भाषेत समर्थ रामदास स्वामींनी रचलेले हे 205 श्लोक जीवन जगण्याचा आदर्श मार्ग दाखवून राघवाची प्राप्ती सुलभ करून देतात। तर असे हे समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी जे विश्लेषण केले आहे ते तुमच्या समोर आणण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे हे MSCB मधून उपकार्यकारी अभियंता म्हणून 2014 साली निवृत्त झाले। आपला आध्यात्मिक ठेवा जपण्यासाठी व त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा म्हणून आध्यात्मिक ग्रंथांवर लेख तयार करण्याची त्यांना आवड आहे। श्री गोंदवलेकर महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या श्री विश्वनाथ छत्रे यांनी आतापर्यंत गीता रहस्य, उपनिषदे, एकनाथी भागवत, अष्टावक्र गीता, पातंजल योग दर्शन, आनंद साधना, गणेश गीता आदी ग्रंथांवर लेख तयार केले आहेत। सध्या ते ज्ञानेश्वरीवर लेख तयार करत आहेत आणि मनाच्या श्लोकांवरही त्यांचे लेखन चालू आहे। 2024 साली त्यांचे गणेश गीतासार हे पुस्तक प्रकाशित झाले आहे। त्यांनी जे मनाच्या श्लोकांवर विश्लेषण केले आहे ते समर्थ कृपेने तुमच्या समोर आणण्याची मला ही एक संधी मिळाली आहे। चला तर मग आपण टप्प्याटप्प्याने या प्रत्येक श्लोकांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। धन्यवाद।